हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर सातव फॅमिली ब्लॉग. आज आहे शुक्रवार आणि आज वहिनी निघालेली आहे घरी, पहिले माहेर पण. चला मग बघूयात कसा होता आमचा आजचा डे. काय म्हणली आता? लवकर जा लवकर ये. तुला होतोय का आनंद? तुला होतोय का आनंद? पहिल्यांदाच चालले म्हणून का? सवय लागल्यावर मग आनंद होईल. चला मामीला बाय बाय करा. बाबांना विचारा. तू चाललायस का? नको जा. दादा कधी बोलायचं दादा? संडेला? उद्याच मग. आता या उद्या म्हणलं. छोट्या बेबीसाठी गिफ्ट. काल बेबी आलं ते ना. किती महिन्याचं आहे ते? 2.5-3 महिन्याचं ना. हळू जावा. बाय बाय. पोहोचल्यावरती फोन करा. आत्या काय एवढं निवडा निवडी करते? हे आमच्या ना भाजीचं, आमच्या डेक्कनला भाजीचं दुकान आहे. काय इथे आमच्या कस्टमरला म्हणजे गिरायकांसाठी आम्हाला सर्व निवडलेल्या भाज्या ठेवाव्या. त्यांना सगळं असं ग्रीन ग्रीन लागतंय ना. तुम्ही पिवळं परत साईडला काढता ना. पिवळं सगळं साईडला काढून ठेवता. आणि सगळे असे स्वच्छ आणि व्यवस्थित साफ केलेले त्यांना भाज्या लागतात. आमची गिरायक असतात त्यांना ते स्टँडर्ड असल्यामुळे त्यांना सर्व भाज्या निवडून स्वच्छ केलेल्या लागतात. त्यांना ते आपल्याला जे हे पैसे देतात ते माल बघून देतात. रेट बघून नाही देत, माल बघून देतात. भाजी जी आहे ती क्वालिटी चांगली लागते त्यांना. स्टँडर्ड लोकांना व्यवस्थित भाजी. सगळे असे ब्राह्मणी लोक वगैरे असतील ना. ब्राह्मण भरपूर ब्राह्मण आहेत. सर्व ह्याच्यातले पण चांगली लोक असतात. डेक्कनच्या पोस्ट ऑफिस जवळ आमचं भाजीचं दुकान आहे. तिथे आम्हाला सर्व भाज्या निवडक आणि स्वच्छ ठेवाव्या लागतात, क्वालिटीवाल्या. त्यामुळे आम्हाला सर्व माल असे सगळे व्यवस्थित चांगले सगळं ठेवायचं. जे ठेवायचं सगळं चांगलं ठेवावं लागतं. त्यामुळे त्यांना पण बरं वाटतं की आमची नेलेली भाजी 4 दिवस का 8 दिवस छान जशीच्या तशी राहते. 8 दिवस त्यांना काहीही होत नाही. तुम्हाला मटार असू द्या, फ्लावर असू द्या, कोबी असू द्या, टोमॅटो असू द्या. टोमॅटो पण आमचे असे नरम वगैरे असे वेगळे लाल लाल असतात, एकदम वेगळे असतात आणि कडक असतात. असे लवकर नाही खराब होत. अजिबात 8 दिवस नाही 15 दिवस ठेवत. त्या टोमॅटोला आज चिरताना त्यातनं पाणी अशी अजिबात थेंबन पण गळत नाही आहे. म्हणजे कडकच्या कडक असे स्लाईस निघतात आमच्या टोमॅटोच्या. आणि कांदा वगैरे पण चांगला सुकलेला बंद तोंडाचा छान वाळलेला कांदा असतो. तुम्हाला भोगीला पण सगळ्या अशा भाज्या लागतात ना, सगळ्या हे करून ठेवायला. सर्व भाज्या लागतात भोगीच्या वेळेस सुद्धा. तेच आमच्या इकडे ना हरभरा निवडायला कामगार असतात तेव्हा ना. शोधून देतो. हरभरा, पावटा, मटार, तुमचं पापड्या असतात, वालपापडी. परत आमच्याकडे उंदियोची पण भाजी मिळते. कसली? उंदियो गुजराती पद्धतीची भाजी असते. आपण जसं संक्रांतीला भोगीची भाजी करतो तशी गुजराती लोक उंदियो करतात. उंदियो म्हणजे असं सगळ्या भाज्या मिक्स असतात ना. तुरीचे दाणे असतात, कांदा असतो, तुम्ही रताळ घालतात, कच्चं केळ घालतात, बारकी चमेली वांगी असतात, छोटे बटाटे असतात. तशी ती भाजी त्यांच्या ते भाजी करतात वगैरे घालतात. त्यांची वेगळी पद्धत असते. आपण सगळे दाणे प्रकार आणि पापड्या घालतो. पण त्यांच्याकडे हे रताळं, कच्चं केळ, सुरण, कंद हे पदार्थ
हे घालून आणि मेथीचे मुटके असतात त्या भाजीमध्ये. तू केली कधी घरी तशी हो भाजी? आम्ही केलेली आहे. कशी लागते भाजी? खूप चांगली छान लागते लागते, अगदी सुंदर लागते. का? आत्याने तर केलीच असन. हे तुम्हाला आत्या माहितीच आहे. हे एक एक पदार्थ बनवून सगळ्यांना खाऊ घालती. तिला आवडतात बनवायला. आणि ही आत्या बघा, ही पण आत्या पहिले दुकानदारच असायची, तर तिची आता कंबर दुखते आहे ना. आता बरी आहे का ग? जास्त नाही दुखत ना आता ऑपरेशन नंतर? आत्याला सगळेजण हेल्प करतात आज. आणि तुम्ही ही आजी बघितली असेल तर ही आजी पहिले ना वाल सोलायची. आजीला वाल सोडायला स्पीड होता. वाल म्हणजे काय गा त्या नीट सांग, लोकांना माहित नाही काही लोकांना. पावटे असतात, वाळलेले पावटे, ते जवळजवळ 8 ते 10 तास भिजवायचे गार पाण्यामध्ये आणि दुसऱ्या दिवशी त्याचं सालं काढायचे. ते फुगतात. ते ब्राह्मणांमध्ये असतं का तर? ते ब्राह्मणाची लोकांना ते बिरड्या लागतात, खूप प्रमाणात ते खातात. आपण जसं मटकी संकष्टी चतुर्थीचा उपवास सोडायला बिरड्यांची भाजी करतात. हो, बऱ्याच ठिकाणी करतात बिर्याणीची भाजी. उसळ. आणि ते आपण जसं मूग मटकी खातो तसे त्यांच्याकडे पाहुणे आले की आवर्जून ते बिरड्याची उसळ, त्याला वाल म्हणतात. ते काही जण वाल म्हणतात, काही जण बिरड्या म्हणतात. त्याची उसळ, तुमची आळूची भाजी, असे प्रकार त्यांना खूप आवडतात. पाहुणे आले की त्यांना हे करण्यासाठी किंवा सणासाठी वगैरे. आजी चांगली सोलायची पहिले, पण आजीला स्पीड होता. स्पीड आणि अजूनही सोलते ती. सोलते पण ते आता त्याला कमी झालं जरा. केवढं छान पैकी बघा त्यांनी सोलून ठेवलेलं आहे. बघ की आजीचं पातीला भरत आलंय, भरपूर सोलले. आजीचं स्पीड काय अजून गेला नाहीये. स्पीड आहे अजून आजीकडं. आमची आई पण करते, आजीची आई. हो, मम्मी पण हेच सोलते, मम्मी पण हेच करते. तिचे पण वाल, हरभरा, मूग, मटकी. सोलत नाही ते भिजून. हा ते पण हे सोला लागतं ना, हरभरा वगैरे. आरांश, तू काय आता वजन करतोस मध्येच? हाताचं वजन सारखं बदलत राहील तुझ्या. आता लग्न झालं, पूजा झाली, सगळं झालं. तुम्हाला आता करमलं का सगळ्यांना घरी गेल्यावरती? नाही करमलं तर परत यायचं. आत्याला करमल ना. आत्याचं काय, आत्याचं रुटीन सुरू होईल. गणपती, घर, बस. आणि मोबाईल स्टेटस टाकत. मोबाईल काय म्हणते, स्टेटस टाकत बस नाही. तुम्हाला जे येतात ना देवाचे फोटो, देवांचे फोटो, व्हिडिओ, हे आत्याचं काम चालू असतं. आणि ह्या आत्याचं मेन असतं सिरियल पाहणे. अजिबात चुकवत नाही. सगळ्या सिरियल दुपारी चुकल्या की रात्री बघणार, असं तिचं रुटीन आहे. आणि ह्या आत्याचं आत्याच सांगाल काय रुटीन आहे. तुझं रुटीन काय? माझं सर्वात सकाळी लवकर उठणे, मार्केटला जाणे, म्हणजे मंडईमध्ये भाजीपाला आणण्यासाठी. भाजी आणण्यासाठी आम्ही 5:30-6 पर्यंत आम्ही घरातून निघतो. ते मार्केट सगळी भाजी गोळा करायला आम्हाला 8-8:30 वाजतात. 8-8:30 वाजता आल्यानंतर सर्व त्या भाज्या आम्ही पूर्ण स्वच्छ करून धुवून व्यवस्थित निथळून वगैरे टोपलीमध्ये किंवा गमल्यामध्ये आम्ही लावून ती 9 वाजता आमचं दुकान रेडी होतं लावायला. 9 वाजता घरी, नंतर आधी 10 वाजता 9 वाजता मग ते लावून झाल्यानंतर मग मी आराम करते, मग घरी जाते. आमचा मुलगा सर्व बघतो मग ते दिवसभर. तो सोलायचं काम असेल तर करते घरी. मी घरी काय असेल ते असं हरभरा वगैरे ते निवडायचं असेल तर ते मी पाहते. मग तुम्ही आता अजून किती वर्ष दुकान चालवताय काय माहिती. आता आजींनी चालवलं, आजीने भरपूर चालवलं. जवळजवळ तिने 70 ते 75 वयापर्यंत चालवलं तसं तिने दुकान. आता तर आमचं 62-63 वय आहे. अजून होईल तोपर्यंत 4-5 वर्ष तरी मी करू शकेल अजून. नाही जास्त करशील तू, ठणठणीत आहे. तुझा डाएट चांगला असतो ना तुझं. सचिन दाजी चांगला फॉलो करतो ना. सचिन दाजी करत फॉलो. आता त्याला वेगळंच काहीतरी खायला करून देईल. आणि तो मग किरकिर करेल. मग त्यामुळं काय होतं, ते जरा हे होतं त्यांचं आमचं पटत नाही जरा डाएटसाठी. रोज रोज काय बनवते पण तू असं वेगवेगळं? म्हणजे मग काय करायचं, कधी सँडविच करायचं, कधी ब्रेड आमलेट द्यायचं, कधी भुर्जी करायची, पिझ्झा किंवा पिझ्झा नाही करत. एवढं उपीट, पोहे, कुठं मग मिसळ करायची एक दिवशी, कुठे मग तुम्हाला मग एखाद्या पावभाजी करायची किंवा खिचडी किंवा फ्राईड राईस. असं रोज सगळं करते का वेगवेगळं नाश्त्याला? आणि ह्या आत्याचं काय असतं रोज नाश्ता तुझं? उपीट, पोहे,
आणि तुझा डायरेक्ट नाही तू काय जेवण करणे 11 वाजता. 11 वाजता जेवण करायचं. पोळी भाजी भात आमटी चटणी कोशिंबीर. तुझं असं जेवण डायरेक्ट असतं, ह्यांचे नाश्ता असतो. आणि तुम्हाला पाहिजे तर ही आजी आमची मोठ्या मम्मीची आई आहे. आजीचं आपलं गावाला मस्त असतं एकदम निवांत, भांड्या आपण काय नाही करत. काय नाही करत, निवांत असतं आजीचं काम. आणि ह्या आजीचं सकाळचा ब्रेकफास्ट म्हणजे कॉफी ना, पहिले कॉफी लागते तिला, नाही दूध. वगैरे ती चहा वगैरे नाही घेत, फक्त कॉफी दूध एवढंच घेते. पी हो गया झालं ना मग ह्याला. आता आरामशीर आजीला हेल्प करतोय का काम वाढीव करतोय काय माहिती. हा बघा बाळा किती झाले? अय्या, मग 50 पर्यंत टाक, 4 दाणे टाकू शकतो. 50 पर्यंत करायचं. आता किती टाकणार हळूहळू सांडवायचं नाही. हा बाळा बघ बरं किती वाजता ते 50 मध्ये. हात काढ एकाच हाताने टाकायचं. तुझ्या लक्षात येईल जास्त टाक. बघ बरं झाले का 50. 39 झाले तर तुझ्या हाताजवळ घेऊन टाक तुझ्या हाताने आणि एकही दाणा खाली सांडू नका. सांड. लवकर लवकर जास्त तू नको जाऊ मध्ये, तू नको त्रास द्यायला जाऊ बाळा. थांब, तो करतोय ना. हं. थांब आयुष थांब. अरे बाळा तू पण. झालं झालं झालं, दोन अजून 2 टाक. त्यांना असं शिकवायचं. येते की त्याला. ओके झालं 250. बरोबर बरोबर देतात मापाने बाबा. 250 एक 251 पण नाही, 252 पण नाही, ते भांडे मापात एकदम. तुमचं ह्याच्यावर पण देत असतील ना हा. मिठाई वगैरे. हो, त्यांच्या अरेंज कसं करतो कस्टमर. दूध देत त्यांना देतो आणि ते म्हणेल आम्ही ऑनलाईन केलंय की म्हणून थांबा म्हणतो अजून मशीन नाही वाजली. मशीन वाजल्याशिवाय सोडत नाही कोणाला आहे ना. ध्यानात आहे की तेव्हाच आपल्याकडे पप्पांकडे पैसे येणार ते. पप्पांना म्हणतो की पप्पा तुमचं पेटीएमचं मशीन माझ्या फोनवर करून द्या. म्हणजे हा दुकानात गेला काय करणार, स्कॅनर ना. ह्याच्या मोबाईलवरून कॅश मनी तो हे करणार, पप्पांची हे करणार. तर बघा आमची मम्मी इथं काम करते फरशी पुसायचं. मग करायची काम थोडी थोडी. तुम्ही किती घाण केली फरशी सांग बरं. तू टुक्यानी आराशनी केली का नाही केली. मग हाय तेव्हा थोडी थोडी पुसायची का, एवढी घाण झाली नसती. तर दर्शन मामा मला स्क्रॅच पार्ट 1 डाउनलोड करून देतोय कशासाठी दर्शन रे. एक्झामसाठी. कम्प्युटरचं आहे ना ते. हो. आरू एका जागी बस आराम. तर आरामशी इकडं तिकडं पळतोय मम्मी फरशी पुसताना. आराम एका जागी बस. अरे तू लॅपटॉप आहे, मोबाईल नाही चालला का, तू टच करतोय आरांश. राहील ना लॅपटॉप, राहील आज. हे काय करतो मी आरांश आयुष काय काय केले काय त्यांनी गेम ना. आणि काय म्हणलं मला काय करायचं आरू आयुष. मग मला अभ्यास करायचा आहे पण गेम खेळतोय. काय रे आरू. चला माऊ. मी दादाला बोलले होते चल, दादा म्हणला मला नाही यायचं. मग तू आला ना. कुठे आलाय तू. कुठं आलो आपण खाऊ खायला. आता कसं बोलला तू दादाला का नाही आणलं. दादा काय म्हणलं तू. दादाला हे दिलं ना मामाने लॅपटॉप. दादा काय हालतच नाहीये. कुठे दर्शन आहे आता आपण आलेलो. आता आपण आलोय नांदेड सिटीमध्ये. दर्शनलाच मॉलचं जाऊ नाही माहिती बघा. हे मी तर टॉय ट्रेन आहे बघ. दाखवू आपण टुकूला ट्रेन. हे बघ ट्रेन. बसू आपण थांब. अय्या कशी होती तुकू ट्रेन. मी आलोय गणेश बिर्याणी चाटला. दर्शन काय घ्यायचं आपण. सेंटर मॉल.
कुठला आहे हा? डेस्टिनेशन सेंटर. डेस्टिनेशन सेंटर मॉलला. SPD ना. तुला काय घ्यायचं टुकू? तू काय खाणार? पाणीपुरी खाणार? आम्ही दादूला म्हणलं होतं पाणीपुरी खायची ना. कोण म्हणला? पाणीपुरी खाणार. पाणीपुरी. चल. हा यांचा आहे फूड चार्ट. आपल्याला काय घ्यायचंय? हे ना एक SPD. SPD. हे घ्यायचं तुला बे खाणार तू? हा सगळं खातो हा. अरे हा सगळं घे म्हणतो आणि सगळं तू आज घरी काय काय काढून ठेवले सांग. काशी आधी फेकून द्यायची. है की नाही? टुकू पाणीपुरी. छान आहे पाणीपुरी. आवडली? देऊ अजून? अजून देऊ का? हा थांब अजून. टुकूला आवडली टुकू पुरी? आपलं नाही रगडा पॅटीस ना. आपलं काय रे? पुढे इथं बनणार ना आपला. टुकू बघ की. टुकू इथं मस्त कोरडी कोरडी पुरी खातो आहे ना. ए अक्षांश. अक्षांश काय आहे हे? रगडा पुरी. तुला आवडते का? तुला आवडते? घे रगडा पुरी. मी फर्स्ट टाइम ट्राय करते. बघू कशी आहे. कशी दर्शन टेस्ट इथली बघू. ट्राय करून बघू आपण. हे आहे फेवरेट SPD. दर्शनला ते खावं लागणार आहे. मला काय जास्त आवडलेलं नाही आहे. ते खा. टुकू तुला काय खायचं? टुकू दही ना. दही कोण खातं? नाही. टुकू चला जायचं ना ट्रेनमध्ये. इथं बस पाहायला लागणार. जायचं ना ट्रेनमध्ये. स्टँडर्ड झालं पण इथं बस. मस्त थंड हवा येते ना. त्या पाहायला लागल्या. टुकूचा केअरिंग मामा. धन मामा. धन ना रे. धन मामा. दर्शन मावा. ए टुकूचं दर्शन मामा. तू काय तुझी म्हणतो? केस अडकली बरं का. काय 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 परत 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 तसंच आहे. काय बोला तू? काय? तिथे नाही हात जाईल. ऐक ना टुक्या तुझे केस अडकतील. कुठे जायचं? इकडे इकडे कुठे जायचंय? माझं फिनिश नाही झालं. माझं व्हायचंय. माझं फिनिश नाही झालं का? मामाचं फिनिश झालं की आपण जाऊ. कुठे जायचंय? माझं finish झालेलं आहे. हा ट्रेनने जाऊयात आपण. भूर जाऊयात ट्रेनने. कुठे गेला? कुठे गेला? हे बघा पिजनला पकडायला गेला. त्याला पकडलं जाणार आहे का? पकडलं का? कुठे गेला? हा हे बघ इकडे सांगतो ट्रेन तिकडे. तर आता गाड्यानं उतरणार नाही. आपल्याकडे गाडी आहे बाळा घरी. चल. टुकूला फायनली बसवलंय ट्रेन मध्ये. पण ट्रेन मध्ये कोणीच नाहीये. भूर हा तिथं बसायचं. चल मग. हे आणि ते सेम आहे बा. चल बस. चला. आहे पहिला ह्या डब्यात बसला. दुसऱ्यांदा या सगळ्या डब्यांमध्ये सगळ्या डब्यांमध्ये बसायचं भाऊला. थांब थांब थांब. हात सापडा.
इकडे 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 कुठे गेला टुकू? बाय 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 टुकू, बाय 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 कर टुकू. चालला ट्रेन मध्ये टुकू. निघाली ट्रेन. माऊ सोबत चालला. टुकूला आम्ही विचारलं या गाडीत बसायचंय की ट्रेन मध्ये, तर तो म्हणतो की नाही नाही मला ट्रेन मध्ये बसायचंय. आता गेलेत ते, आता बघू किती वेळात येतील. हे बघा काहीच आली ट्रेन इकडे. आपण इकडून गेली. आणि परत तिकडे गेली. मोठा राऊंड आहे. आली बघा गाईस, ट्रेन आली आहे. आपण टुकूला काय करू. बाय 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 बाय. कुठे चालला? बस बस उतरायचं तुला आता? कशी होती ट्रेन? छान वाटली तुला? थांब. हा ये 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 तू पण ये. कसं वाटलं तुला ट्रेन मध्ये? कसं वाटलं? इकडे 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 इकडे. ट्रेन मध्ये कसं वाटलं तुला? छान वाटलं. मावशी तुला कसं वाटलं? मला झोप आली. मी पडल. मला झोप नाही 7 दिवस झाले. हो तू गाडीत गेला आपल्याला. हा टुकू सांगतोय मामाला ही गाडी छान आहे. मामाला सांगतोय ही गाडी छान आहे. अरे तू ट्रेन मध्ये बसलास की बसायच तुला? चल बसू चल. चल बसूयात बसव. हा बसूयात चल. बतवणार आहे बतव. बस चल. आता ट्रेन मधनं उतरलाय आणि त्याला आता परत ह्यामध्ये बस. दर्शन म्हणते आपली गाडी छान आहे. आपली गाडी छान आहे. आता वरती काय फायनली आम्ही टुकूला घेऊन चाललोय आता. तो म्हणतो वर चला. नको आता खूप लेट झालाय. हो ना? खूप लेट जायचं झालाय. मम्माकडं? मम्मीने बोलवलंय घरी जायचं जेवायला. मम्माकडं. आणि दादा तर आलाच नाही. तर बोलतो आम्ही चल पाणीपुरी. दादाला पाणीपुरी आवडते. नको म्हणला. दादाला लॅपटॉपवर गेम खेळायचे होते. हा लॅपटॉप मुळे आला नाही. चला जायचं आता घरी. घरी जाऊ आपण. बाय कर सगळ्यांना. बाय. हे माहिती इथे इथे कॅमेरा इथे कॅमेरा कॅमेरा. बाय. बाय. थँक्यूच ना. थँक्यूच दे. थँक्यू.